चव्हाण साहेब काय हरकत आहे आपली? बोला. आपल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये आणि सगळ्या चर्चेमध्ये चुकीची माहिती दिलेली आहे, ती थोडीशी मी आपल्या परमध्ये करेक्ट करू इच्छितो. आणि काय त्यांची हरकतीचा मुद्दा आहे. एक चर्चा झालेली आहे. आपण चर्चा करताय की आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही 6व्या क्रमांकावर गेलेली आहे. बसून घ्या, जागेवर बसून घ्या. फक्त एक करेक्ट करतो. नाही, सभागृहात हे काही योग्य नाही. आपण जागेवर बसून घ्या. ही जी चुकीची माहिती दिली ते दुरुस्त करू इच्छितो. त्यावर शासनानं जर माझी माहिती बरोबर असेल तर मग मान्य करावी. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय, सगळ्या चर्चेमध्ये आपण सांगतोय महाराष्ट्राला की आज महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नामध्ये क्रमांक 6वा आहे. 5वा होता, 6वा झालेला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्राचा क्रमांक 6वा नाही तर 11वा आहे. आणि ही माहिती ही नरेंद्र मोदी यांच्या प्रेस नोटमधली माहिती आहे, माझी माहिती नाही आहे. हे आपल्याला मी कॉपी देतो, देवेंद्रजी देतो. आणि मान्य करा की देवेंद्र फडणवीसजींनी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोची जी माहिती दिलेली आहे, दरडोई उत्पन्नाची माहिती दिलेली आहे, प्रेस नोट आहे, स्टेट वाईज डेट ऑन पर कॅपिटल इन्कम, त्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक देशात 11वा आहे. 5वा किंवा 6वा नाही आहे. आपण पाहावं आणि मग खरं सांगा की 11वा गेला काय गेला. आपण सगळे मिळून त्याचा प्रयत्न करूया ना. तुमचंच फक्त काम नाही, आमचंही काम आहे. पण आज आपण कुठं आहोत हे मान्य केल्याशिवाय आपल्याला दुरुस्त करता येणार नाही. 11वा क्रमांक असतं. आपल्या पुढं अनेक राज्य पुढे अनेक काही घोषणावं नाही आहे. तर केरळ, पुडुचेरी, उत्तराखंड, तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, दिल्ली, सिक्कीम ही सगळी राज्य आपल्या पुढे आहेत. उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी दादा बघा, आपण ही दिल्लीच्या PIBची मागणी आहे. सिक्कीम छोटं राज्य आहे, दिल्ली छोटं राज्य म्हणू नका. बाबा आपण खूप हुशार आहात. राज्यांचं बंचिंग कसं होतंय आपल्याला माहिती आहे. छोटी राज्य मोठी राज्य वेगवेगळी करतो आपण. आणि ऐका, मी आपल्याला सांगतो, आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं ना, 20-21 बघा, 21-22 बघा, काही अंतर नाही आहे. काही अंतर नाही आहे. जो नंबर तेव्हा होता तोच नंबर आजही आहे. नाही, अरे बाबा कोविड असं आहे ताई. मग कोविडचं म्हणता, दुष्काळात पर कॅपिटल इन्कम कसं निघतं? GSDPला लोकसंख्येने गुणता. मग ज्या वर्षी तुमच्याकडे दुष्काळ असतो त्या वर्षी तुमचं शेतीचा ग्रोथ रेट मागे जातो, त्या वर्षीचं तुमचं सकल उत्पन्न कमी असतं. त्याला जर तुम्ही लोकसंख्येने गुणलं तर त्या वर्षी ते कमी येतं. म्हणून मी तुम्हाला नाही 11वाचा विषयच नाही आहे. मी तुम्हाला माहिती देतो. हा पाठवा, तुम्ही पाठवा, सांगू दे, पाठवा द्या तुम्ही, द्या पाठवा. मी त्याची पूर्ण माहिती देतो तुम्हाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.